भारतातील नाणे बाजारातील संरचना हा टॉपिक आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केला, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की नाणे बाजाराची जी विभागणी आहे ते दोन विभागात केलेली आहे. एक नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि दुसरं आहे नाणे बाजारातील असंघटित क्षेत्र. आता संघटित क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचा जो पहिला क्षेत्र येतो तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. लास्ट व्हिडिओमध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, त्यानंतर अधिनियमन कधी करण्यात आले, सर्व गोष्टी डिस्कस केल्या होतात. त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित दोन व्याख्या, जे डिकॉकची व्याख्या आणि शॉची व्याख्या, दोघांची पण व्याख्या आपण लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की भारतीय रिझर्व्ह बँक जी देशाची मध्यवर्ती बँक असते, जिला आपण शिखर बँक सुद्धा म्हणू, तर त्या सर्व बँकेचे कार्य म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत जे सर्व कार्य करण्यात येतात ते आपल्याला पाहायचं आहे. हा टॉपिक तुम्हाला वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण ओसीएम म्हणतो, त्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र मध्ये सुद्धा आहे. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. सर्वात पहिलं काम जे की भारतीय रिझर्व्ह बँक मार्फत करण्यात येतं ते काम म्हणजेच काय की चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक आहे. भारतामध्ये चलनी नोटा निर्मिती करण्याची जी मक्तेदारी दिलेली आहे किंवा ते जे काम दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला दिलेलं आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ही भारतातील एकमेव बँक आहे जी चलनी नोटांची निर्मिती करत असते. राईट. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्मिती करता येतात. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे 1 रुपया व नाणी ते नोटा सोडून बाकी सर्व रुपयांच्या नोटा ते तयार करू शकतात. 2 रुपयाचे असेल, 5 रुपयाचे असेल, 10, 50, 10, 20, 50 आणि 500, 100, 200 आणि 500 एवढेच नोटा सध्या अस्तित्वात आहेत. 1000 ची तर 2016 मध्येच बंद झाली आणि 2000 ची नोटा सुद्धा बंद झालेल्या आहेत. हे सर्व नोटा छपाईचा अधिकार कोणाला दिलेला आहे? रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे, फक्त 1 रुपयाचे नाणी सोडून. ओके. त्यानंतर 1957 चा किमान राखीव प्रणालीनुसार, आता किमान राखीव प्रणाली म्हणजेच काय की रिझर्व्ह बँकेला पैसे छापण्याचा अधिकार आहे, बट छापलेले सगळेच्या सगळेच पैसे ते असं वाटून टाकत नाही किंवा बाकी बँकेला देत नाही. काही ना काही पैसे ते स्वतःजवळ ठेवून घेते आणि बाकी छापलेले पैसे वाटून टाकते. तर 1957 च्या किमान राखीव प्रणालीनुसार 1957 मध्ये किमान राखीव प्रणाली स्थापित करण्यात आली होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेला जे चलनी नोटा छापण्याचा अधिकार आहे ते नोटा छापल्यानंतर 200 कोटी रुपये ते स्वतःजवळ ठेवून घेतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढेही नोटा ते छापलेत ते सर्व नोटा त्यांना वाटप करण्याचा अधिकार आहे. जे त्यांच्या अंडर मध्ये कोऑपरेटिव्ह वगैरे बँक येतात, कॉर्पोरेट बँक येतात, व्यापारी बँक येतात, त्या सर्व बँकेना वाटण्याचा अधिकार आहे. आता हे जे 200 कोटी रुपये आहे हे कशाच्या कशाच्या स्वरूपात असले पाहिजे? हे 200 कोटी पैकी 115 कोटी राखीव असले पाहिजे सोन्याच्या स्वरूपात. म्हणजे 115 कोटीचं सोनं तुमच्याजवळ असले पाहिजे. ऑल राईट. अँड 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात, म्हणजे विदेशी स्वरूपात ठेवले जातात. आता आपण हे कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके. सपोज 1957 चा जो राखीव प्रणालीचा नियम होता त्यानुसार रिझर्व्ह बँकेने 1957 मध्ये समजा 500 करोड रुपये छापले. किती करोड रुपये छापले? 500 कोटी रुपये छापले आणि त्या 500 करोड पैकी किमान किती करोड रुपये त्यांना स्वतःजवळ ठेवून घ्यायचा आहे? 200 करोड रुपये. तर या 500 पैकी 200 करोड रुपये त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतले भारतीय चलन. ओके. आणि बाकी 300 करोड काय केले? रिझर्व्ह बँकेच्या अंडर मध्ये जे कमर्शियल बँक्स येतात, व्यापारी बँका येतात, ऍक्सिस बँक किंवा एसबीआय बँक, जे पण स्थापन झालेली बँक होती त्यांना 300 करोड देऊन टाकले. म्हणजे एवढं तर क्लिअर झालं. 500 कोटी छापल्यानंतर 300 करोड रुपये वापस केले, म्हणजे वाटून टाकले, जे की देशाच्या चलनामध्ये आली. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेजवळ आता किती रुपये राहिले? 200 करोड रुपये राहिले. तर हे 200 करोड रुपये रिझर्व्ह बँक काय करते? यातले या 200 करोड पैकी 115 कोटी रुपयाचं रिझर्व्ह बँक काय खरेदी करते? सोनं खरेदी करते. 115 कोटी रुपयाचं काय खरेदी करते? सोनं. म्हणजे रिझर्व्ह बँक काय करणार? ह्या 200 करोड पैकी 115 करोड रुपये एका ज्वेलर्स वाल्याकडे जाणार किंवा ज्याच्याकडे सोनं भेटते त्याकडे जाणार. त्याला हे 115 कोटी देऊन त्याच्या बदल्यात तेवढ्याच किमतीचं काय करून घेणार? सोनं ठेवून घेणार. ऍट द एंड पैसे गेले तर गेले, बट रिझर्व्ह बँकेकडे काय आलं? सोनं आलं, जे की एक सेफ साइड आहे. रिझर्व्ह बँक असं आयाशी केलं का, उडवलं का पैसे? नाही, स्वतःजवळ ठेवून घेतलं गोल्डच्या स्वरूपात.
त्यानंतर जे 85 करोड रुपये उरलेत त्या 85 करोड रुपयाचं रूपांतर त्या रुपयाचं रूपांतर रिझर्व्ह बँक काय करणार परकीय चलन मध्ये करणार आयदर ते डॉलर्स असू दे पाऊंड्स असू दे और येन असू दे कोणत्याही स्वरूपात परकीय चलनाच्या स्वरूपात रिझर्व्ह बँक स्वतःजवळ ठेवून घेणार म्हणजे कळालं किमान राखीव प्रणाली 1957 नुसार रिझर्व्ह बँक समजा 500 करोड छापली तर 300 करोड रुपये बाकी सर्व बँकेला वाटून टाकते आणि त्या बँकेद्वारे सर्वसामान्य जनतेकडे पैसे येतात राईट त्याच्यानंतर ते 200 करोड रुपये आहेत त्यापैकी 115 करोडचं सोनं घेते राईट आणि त्याच्यानंतर 85 करोड रुपये जे आहे ते परकीय चलनाच्या स्वरूपात म्हणजे 85 करोड रुपये छापून ह्याचं रुपयाचं कन्व्हर्जन ते कशामध्ये कन्वर्ट करून घेतात डॉलर मध्ये कन्वर्ट करून घेत असतात राईट हे कधी 1957च्या किमान राखीव प्रणाली नुसार राईट आणि आज तागायत सुद्धा तसंच रिझर्व्ह बँक सुद्धा करत असते ओके आणि सध्या सिच्युएशन मध्ये रिझर्व्ह बँकेजवळ एवढं पैसा आहे की हे बघायची गरज नाही आता जेव्हा केव्हाही तुम्ही हे पॉइंट लिहिताल त्यामध्ये असं लिहायचं की रिझर्व्ह बँकेकडे चलनी नोटा छापायचा अधिकार आहे 1 रुपयाचे नाणी किंवा नोटा सोडून रिझर्व्ह बँक बाकीसारखे छापते त्याच्यानंतर 1957चा किमान राखीव प्रणाली लिहायचं आणि ते लिहित असताना हा डायग्राम तुमच्या डोळ्यापुढे आला पाहिजे त्याच्यानंतर आहे सरकारची बँक आता सरकारशी रिलेटेड जेवढेही कामकाज असतील ते सर्व कामकाज कोण करत असते रिझर्व्ह बँक करत असते सरकार किती कामे करत असते जसं सर्वसामान्य नागरिक जसं काम करत असतो आणि काम करत असताना व्यवहार देणं बँकेतून घेणं देणं करत असतं त्याचप्रमाणे सरकार सुद्धा अनेक मोठे मोठे व्यवहार करत असतात आणि सरकारचे जेवढेही पैशाशी रिलेटेड व्यवहार असतात ते महाराष्ट्रातला असू दे किंवा कर्नाटक आंध्र मधला असू दे प्रत्येक राज्यामध्ये रिझर्व्ह बँकेची एक शाखा आहे तर त्या शाखेद्वारे ते सर्व कामकाज करण्यात येत असतात आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे रिझर्व्ह बँक सरकारची बँक सरकारी सल्लागार आणि सरकारची प्रतिनिधी म्हणून काम करते सर्वात पहिला सरकारची बँक इथं काम आलेलं आहे कारण सरकारशी रिलेटेड सर्व कामं तेच करायली दुसरा सरकारची सल्लागार आता सरकारची सल्लागार म्हणजेच काय की सरकारला कोणत्या एका आर्थिक गोष्टीबाबत अडचण भासत असेल निर्णय घेण्यामध्ये सरकार असमर्थ ठरत असेल सरकारला कळत नाही की एक्झॅक्ट किती पैसे कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च केलं पाहिजे तर त्यावेळेस रिझर्व्ह बँक कुठं ना कुठं गव्हर्नमेंटला सल्ला देत असते त्याचबरोबर सरकारची प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करत असते जेव्हा विदेशातून आपल्या देशातील सरकारला कर्जाच्या स्वरूपात पैसे वगैरे प्राप्त होत असतात ते सर्व कर्जाची जे देखरेख वगैरे आहे किंवा ते सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकारची प्रतिनिधी म्हणून काम करते एवढंच नाही की प्रत्येक राज्यातील जे सरकार असतात ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपात गव्हर्नमेंट जे आहे ते पैसा उभारणी करत असते तर सर्वसामान्य नागरिकांना विश्वास पडावा म्हणून रिझर्व्ह बँक सरकारची प्रतिनिधी म्हणून काम करत असते रिझर्व्ह बँक म्हणत असते की बाबा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं बॉन्ड्स विकायला काढलेले आहेत ते बॉन्ड्स तुम्ही बिंदास घ्या जर इफ इन केस पुढे जाऊन जरी तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर रिझर्व्ह बँक तुमचे पैसे देण्यास सक्षम आहे तुमच्या पैशाला धक्का सुद्धा लागणार नाही तुमचे पैसे बुडाले तर त्या सर्वस्वीपणे त्या पैशास कोण जबाबदार राहील रिझर्व्ह बँक जबाबदार राहील आता जेव्हा समोरून रिझर्व्ह बँकच गॅरंटी घेत आहे तर मग कोणता शाणा असेल जो गव्हर्नमेंटला पैसे देणार आहे प्रत्येक जण म्हणेल हा घ्या आमचे पैसे घ्या आम्हाला बॉन्ड्स द्या कारण एखाद्या राज्याची सरकार आज येईल त्या सरकारमधले मंत्री आज येतील उद्या राहणार नाहीत बट लोकांना भीती आहे त्यांच्या पैशाची आणि रिझर्व्ह बँक स्वतः सरकारचं प्रतिनिधित्व करत म्हणाली की बाबा कोणत्याही मुख्यमंत्री असू दे कोणताही मंत्री असू दे त्या मंत्र्याच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही बॉन्ड्स वगैरे घेत असाल इफ इन केस तो मंत्री जरी नसेल तरी रिझर्व्ह बँक तुमचे पैसे देईल अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून काम करत असते त्याचबरोबर ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते आता केंद्र व राज्य सरकार म्हणल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येक जणांच्या माइंड मध्ये यायला पाहिजे जीएसटी कारण जेव्हाही तुम्ही जीएसटी पेड करत असता तर जीएसटी पेड केल्यानंतरची जीएसटी ची रक्कम आहे त्यातली काही रक्कम ही डायरेक्ट केंद्र सरकारकडे जाते आणि केंद्र सरकारकडे गेल्यानंतर एका विशिष्ट कालावधीनंतर जीएसटी चे पैसे राज्य सरकारकडे येतात तर ते सर्व व्यवहार जीएसटी चे पैसे जेव्हा एका केंद्र सरकारकडून घेऊन राज्य सरकारला द्यायचे असतात तर ते सुद्धा व्यवहार रिझर्व्ह बँकच करत असते त्याचबरोबर
पैसे स्वीकारते, सरकारच्या वतीने देणी देत असते. पैसे स्वीकारते म्हणजेच काय की जेव्हाही तुम्ही जीएसटी वगैरे पेड वगैरे करत असता, इन्कम टॅक्स मध्ये पैसे जमा करत असता, तर ते सर्व व्यवहार रिझर्व्ह बँके थ्रू होत असतात. त्याचबरोबर सरकारच्या वतीने देणी सुद्धा देत असते. जसे की गव्हर्नमेंट बॉन्ड्स, जर तुम्ही मागच्या काही वर्षाखाली बॉन्ड्स घेतला असाल आणि ते परत करायचं, तर ते परत केल्यानंतर त्याचे पैसे सुद्धा रिझर्व्ह बँकच तुम्हाला परत करते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते. जिथं जिथं गव्हर्नमेंटला प्रॉब्लेम जात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी रिझर्व्ह बँक मदत करते. आता सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? सार्वजनिक म्हणजे सरकारला पाहिजे असलेलं कर्ज. अनेक वेळा असं होतंय की एखाद्या राज्यातील सरकारला किंवा एखाद्या देशातील सरकारला पैशाची गरज असते, राईट, देश चालवण्यासाठी. मग अशा वेळेस सरकारला साठी जर त्या देशामध्ये पैसा जात असेल, खेळतं भांडवल असेल, तर सरकार काय करते? बॉन्ड्स विकायला काढते. आता हे बॉन्ड्स विकून सर्वसामान्य लोकांकडून पैसे घ्यायची जी जिम्मेदारी आहे, त्याचं कर्जाचं व्यवस्थापन देखील कोण करत असते? रिझर्व्ह बँक करत असते. समजा गडकरीजींना ठरवलं की बाबा त्यांना मुंबई टू दिल्ली एक एक्सप्रेस हायवे बांधायचा आहे आणि त्याच्यासाठी 50,000 करोड रुपये लागणार आहेत आणि त्यांनी ठरवलं की हे बॉन्डच्या स्वरूपात आहेत. मग ते काय करणार? 50,000 कोटी रुपयाचे बॉन्ड्स विकायला काढणार आणि त्यातले तुम्ही 1000 रुपयाचे बॉन्ड सुद्धा घेऊ शकता, 2000 चे सुद्धा घेऊ शकता आणि ते बॉन्ड्स काही वर्षानंतर जेव्हा तुम्ही रिझर्व्ह बँकेला देता त्यावेळेस रिझर्व्ह बँक तुम्हाला पैसे देत असते. आता गडकरींना जे पैसे पाहिजे कर्जाचं किंवा सरकारला जे सार्वजनिक कर्ज पाहिजे, त्या कर्जाचं व्यवस्थापन देखील सुद्धा कोण करत असते? रिझर्व्ह बँक करत असते. ओके, त्याच्यानंतर आहे बँकांची बँक, राईट, बँकांची बँक. आता हा एकदम सोपा पॉइंट आहे. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की बँकांची बँक, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकावर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांची मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज सुद्धा उपलब्ध करत असते. आता या पॉइंटवर जेवढं डिस्कशन तुम्ही मला करायला लावता तेवढं कमी आहे, कारण या पॉइंट बद्दल सांगायसारखं खूप काही आहे. म्हणजे तुमच्या गावामध्ये जी असणारी एसबीआय बँक आहे, तुमच्या गावामध्ये असणारी ऍक्सिस असेल, बंधन बँक असेल, कोणत्यातली चिल्लरातली चिल्लर एचडीएफसी असेल, आयसीआयसीआय बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, फकड ऍक्सिस बँक असेल, तर ह्या सर्व बँकांचे जे खाते असतात ते कोणत्या बँकेमध्ये असतात? ते असतात रिझर्व्ह बँकेमध्ये, राईट. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर तुमचं नाव आहे श्याम, ओके, आणि तुम्हाला राम नावाच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये पैसे टाकायचे, बट ह्याचा अकाउंट ऍक्सिस बँक मध्ये आहे. मग तुम्ही काय करता? आरटीजीएस किंवा नेफ्ट करत असता. तर एसबीआय बँकेतून डायरेक्ट पैसे ऍक्सिस कडे जात नाहीत, तर एसबीआय बँकेतून हे पैसे कुठे जातात? आरबीआय, आणि आरबीआय थ्रू हे पैसे वापस कोणाकडे येतात? ऍक्सिस कडे येतात. म्हणजेच दोन बँकांमध्ये जरी व्यवहार होत असेल तर कुठं ना कुठं मध्यस्थी दुवा म्हणून कोण काम करत असते? आरबीआय करत असते. जसे की श्याम आहे, तर श्यामचा अकाउंट कोणत्या बँकेत आहे? एसबीआय बँकेत आहे. रामचा अकाउंट कोणत्या बँकेत आहे? ऍक्सिस बँकेत आहे. तर सपोज श्याम हा राहतो सपोज देगलूर मध्ये, राईट, आणि राम हा राहतो सपोज नांदेड मध्ये, राईट. तर नांदेडच्या ह्या ऍक्सिस बँकेचा जो अकाउंट आहे तो सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये आहे आणि एसबीआयच्या देगलूर ब्रांचचा जो अकाउंट सुद्धा कशामध्ये आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये. आणि हे ओळखण्यासाठी रिझर्व्ह बँक काय करत असते? या प्रत्येक बँकांना आयएफएससी कोड, आयएफएससी कोड देत असते, जेणेकरून एक्झॅक्ट रिझर्व्ह बँकेला कळते की हे बँक कोणती आहे काही नाही. जसं तुमचं आता श्याम नावाचे अनेक व्यक्ती एसबीआय मध्ये असतात, राईट, ज्यांचं अकाउंट असतं, बट तुम्हीच आहात कसं ओळखू येत असतं? की श्यामला पर्टिक्युलरली एक अकाउंट नंबर देण्यात येतो. तसंच ह्या देगलूरच्या बँकेला सुद्धा, जसं आता ऑल ओव्हर इंडियामध्ये किती एसबीआयची शाखा आहेत, बट कोणत्या एसबीआयच्या शाखेतून पैसे आलेत हे जाणून घ्यायचं असेल तर आरबीआय काय करते? एक आयएफएससी कोड देत असते. त्याचबरोबर समजा देगलूरच्याही एसबीआय बँकेला कधी पैशाची गरज वगैरे पडली तर हे अर्थसहाय्य कोण करत असते? आरबीआय करत असते. आणि मग सपोज तुम्ही जर एसबीआय कडे पैसे मागायला गेलात आणि एसबीआय जवळ पैसे नसले तर एसबीआय काय करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पैसे घेते आणि हेच पैसे तुम्हाला परत करत असते, राईट. ऍक्सिस बँकेला जर पैशाची गरज पडली नांदेडच्या, तर नांदेडची ऍक्सिस बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पैसे घेते आणि रामला पैसे
परत करत असते. म्हणजे बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे त्याच्या अंडरमध्ये जेवढेही बँकेत असतात त्या सर्व बँकांना अर्थसहाय्य करत असते. आणि त्याचबरोबर तुम्हाला जसं कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. काही ना काही 500 रुपये किंवा 1000 रुपये तरी मिनिमम तुमच्या अकाउंट्स मध्ये राहावे लागतात. त्याचबरोबर इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी ठेवणे अनिवार्य असते. म्हणजे रिझर्व्ह बँक सांगते की तुम्हाला ज्या वेळेस पैसे लागतील या सर्व बँकांना मी त्यावेळेस देईन, डोंट वरी अबाउट इट. बट तुम्हाला काही ना काही मिनिमम अमाऊंट एक 5 करोड तरी तुम्हाला माझ्याजवळ ऍज अ राखीव डिपॉझिट, राईट, मागणी ठेव किंवा डिमांड डिपॉझिट म्हणून तुम्हाला ते पैसे माझ्याजवळ ठेवावे लागतील असं रिझर्व्ह बँक देशातील प्रत्येक कमर्शियल बँकेला सांगत असते. आणि हे पैसे ठेवल्यानंतर ज्याही बँकेला पैशाची गरज असेल तर त्या बँकेला मदत करते. त्याचबरोबर एखादी एक बँक बुडण्याच्या कगारवर असेल तर त्या बँकेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज स्वरूपात पैसे देऊन त्या बँकेला बुडवण्यापासून वाचत असते. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही खूप मोठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा देशातील आर्थिक अर्थव्यवस्थामध्ये कुठं ना कुठं मोठा हातभार असतो किंवा देशातील अर्थव्यवस्था सावरण्यासाठी एक मेन रोल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्ले करत असते. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत असते. आता उदाहरणार्थ देगलूरची जी एसबीआय बँक आहे, ओके, या एसबीआय बँक मध्ये सपोज 100 किलोपेक्षा जास्त सोनं जे आहे, 100 किलोपेक्षा जास्त सोनं डिपॉझिट म्हणून ठेवून आहे, ओके, आणि हे डिपॉझिट म्हणून ठेवून आहे 10 इयर्स साठी. ज्यांनी हे सोनं ठेवलंय त्यांना 10 वर्षासाठी ते 10 वर्ष ते सोनं लागणार नाही. आणि त्या ठेवणाऱ्या व्यक्तीने ते सोनं ठेवून रिझर्व्ह बँक एसबीआय बँकेकडून पैसे घेऊन गेले. समजा श्याम जवळ 100 किलो सोनं होतं आणि श्यामला सोन्याची गरज नव्हती, तर श्याम काय केलं, ते सगळं 100 किलो सोनं एसबीआय ला दिलं आणि त्याच्या बदल्यात एसबीआय कडून पैसे घेतला. ओके, आता 100 किलो सोनं एसबीआय कडे आलं आणि 100 किलोचे पैसे मोठ्या प्रमाणावर होतात आणि मोठ्या प्रमाणावर पैसे एसबीआय कडून कोणाकडे गेले, श्यामकडे गेले. मग आता एसबीआय जवळ पैसे राहणार नाहीत तर एसबीआय काय करेल, हेच 100 किलो सोनं तारण म्हणून कोणाजवळ ठेवेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जवळ ठेवेल आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पैसे कोणाला देईल, एसबीआय ला देईल. असं तारणांच्या स्वरूपात कर्ज सुद्धा रिझर्व्ह बँक छोट्या मोठ्या बँकांना उपलब्ध करून देते. म्हणजे जे सर्वसामान्य सेवा कोणतीही बँक खातेधारकाला प्रोव्हाइड करायली तेच सुविधा रिझर्व्ह बँक तुमच्या बँकेला प्रोव्हाइड करत असते, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. आता करंट सिच्युएशन मध्ये जेव्हापासून जागतिकीकरणाला सुरुवात झालेली आहे 1992-93 पासून, तेव्हा दोन देशांमध्ये व्यवहार होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि जेव्हा आयात निर्यात वाढते, दोन देशांमधील व्यवहार वगैरे होत असतात, तर अशा वेळेस आपल्या देशातील चलन जो आहे तो त्या देशात जातो आणि त्या देशातील चलन जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये येत असतो. आणि हे परकीय चलन सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते, तर रिझर्व्ह बँकेची असते. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे, रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. संरक्षण म्हणजे काय की देशामध्ये जे परकीय चलन आहे, फॉरेन करन्सी आहे, ते पूर्णपणे प्रोटेक्ट करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करेल. कशा पद्धतीनं, त्या रुपयांचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांना चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करत असते. आता नीट लक्षात घ्या, रुपयांचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे म्हणजे अनेक वेळा असं होते की सपोज तुम्हाला जर $1 घ्यायचा असेल, डॉलरची रेट जर करंट सिच्युएशन मध्ये 85 रुपये असेल, तर असं नाही की जेव्हा तुम्ही रुपयाचं रूपांतर डॉलर मध्ये करत असाल तर तुम्हाला 85 द्यावं लागते. 85 जर त्याची फेस व्हॅल्यू आहे, त्या फेस व्हॅल्यूवर सुद्धा एक्स्ट्रा 2-3 रुपये तुम्हाला कन्व्हर्जन, विनिमय चार्जेस, एक्सचेंज रेट द्यावे लागत असतात. तर त्याच्यावर देखरेख सुद्धा रिझर्व्ह बँक करत असते. अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये, अदरवाईज सर्वसामान्य नागरिकांची काय होईल, लूट होईल. त्याच्यामुळे ते सर्व रिझर्व्ह बँक देखरेख करत असते.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करत असते. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर जर कोणत्याही एका देशाला लोन पाहिजे असेल, राईट, तर ते लोन घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही जी संस्था आहे ही मदत करत असते. आता समजा भारताला लोन पाहिजे असेल तर भारत काय करेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीना कॉन्टॅक्ट करेल आणि म्हणेल की आम्हाला आमच्या देशाला या एका प्रोजेक्ट साठी 10 वर्षासाठी कर्ज वगैरे पाहिजे, बरोबर आहे. असं भारतानं कोणाला सांगितलं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधींना सांगितलं. ओके. त्याचबरोबर रशियानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला सांगितलं की बाबा आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत, जर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेतील एका देशाला कर्जाची आवश्यकता असेल तर आम्ही 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी कर्जाची उभारणी करून देऊ, असं जेव्हा रशिया सांगते. मग आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला माहित झालं भारताला पैसे लागतात आणि रशिया जवळ पैसे आहेत, मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधी काय करत असते, रशियाकडून रशियाची जी करन्सी आहे, ओके, तर रशियाकडून त्यांची जी करन्सी आहे ते घेते. उदाहरणार्थ अमेरिकेनं जर समजा सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला, रशियाला बाजूला करा, अमेरिकेला घेऊयात, अमेरिकेनं जर सांगितलं की बाबा आमच्या जवळ एक्स्ट्रा पैसे आहेत, जर कोणत्या देशाला लागतील तर सांगा, आणि मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं काय केलं, अमेरिकेकडून त्यांचं डॉलर घेतलं आणि भारताला ते डॉलर सोपविलं, भारत देशातील सरकारला ते डॉलर सोपविलं. तर आता भारत सरकार भारतामध्ये सर्वसामान्यपणे व्यवहार करत असताना ते कर्जाचा वापर सर्वसामान्य कामासाठी करण्यात येत असतो, तर त्यावेळेस भारत सरकार जे आहे ते डॉलरचा वापर करत नाही. मग भारत सरकार काय करेल, ते अमेरिकेकडून आलेले सर्व कर्जाचे पैसे, डॉलरच्या स्वरूपातले पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देईल. रिझर्व्ह बँक त्याचं रूपांतर चलनी नोटांमध्ये, आपल्या रुपयामध्ये त्याचं कन्व्हर्जन करेल. म्हणजे रिझर्व्ह बँक स्वतःजवळ असलेले रुपये, त्या डॉलरचे जेवढेही पैसे आले त्याचं रूपांतर रुपयामध्ये करणार, जेवढेही होतं तेवढे मोजमाप, आणि भारत सरकारला देणार. तर हे परकीय चलनाशी रिलेटेड जे पण व्यवहार आहे ते सुद्धा रिझर्व्ह बँक करत असते. ओके, डन. पॉइंट नंबर 5 मध्ये सांगण्यात आलेला आहे की पत पैशाचे नियंत्रण, हा आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे, पत पैशाचे नियंत्रण. आता पत पैसा म्हणजेच काय समजून घ्या. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेचा पत पुरवठ्याचा आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवत असते. आता पत पैसा म्हणजेच काय नीट चेक करा. ओके, इथं जरासं जास्त गोष्टी झालेल्या आहेत, मी त्याला पुसून टाकतो म्हणजे तुम्हाला समजेल. डन. आता आरबीआय जवळ देगलूरच्या एसबीआय बँकेचं अकाउंट आहे आणि त्याच आरबीआय जवळ नांदेडच्या ऍक्सिस बँकेचं सुद्धा अकाउंट आहे, राईट. तर आरबीआयने नीट लक्ष द्या, आरबीआयने जर एसबीआय बँकेला 1000 करोड रुपये दिले, राईट, तर ह्या 1000 करोड रुपये कोणाजवळून कोणाकडे आले, एसबीआय कडे आले. आरबीआय कडून कोणाकडे आले, एसबीआय कडे आले. मग एसबीआय काय करेल, हे 1000 करोड रुपये एसबीआयच्या ग्राहकांना देईल. तर आरबीआय निश्चित करत असते की बाबा हे जे आरबीआय कडून एसबीआय कडे आलेले पैसे आहेत हे एक्झॅक्ट ह्याचा दर किती असला पाहिजे, तुमच्या बँकेमध्ये किती कर्मचाऱ्यांचे अकाउंट्स आहेत, तुमच्या बँकेमध्ये होणारे व्यवहार किती आहेत, तुमच्या बँकेचा प्रॉफिट किती आहे, हे सर्व डिटेल्स कोणाकडे असतात, आरबीआय कडे असतात. आता देगलूरच्या एसबीआय बँकेचे एकूण टोटल नंबर ऑफ अकाउंट होल्डर्स किती आहेत, तिथलं प्रॉफिट किती आहे, व्यवहार किती व्हायलेत, त्यानुसार ते परत करू शकतील का, एक्झॅक्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने कामकाज करायला, त्याच्यावरून आरबीआय ठरवते की एक्झॅक्ट किती पत पैसा आरबीआय कडून एसबीआय कडे येणार. पत पैसा म्हणजे थोडक्यात काय की आरबीआय कडून एसबीआय कडे जे पैसे यायले त्याला म्हणतात पत पैसा, आणि एकूण एसबीआयच्या परफॉर्मन्सच्या आधारावर आरबीआय ठरवत असते की किती पैसे द्यायचं. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेचा पत पुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. नियंत्रण ठेवते म्हणजेच काय की किती पैसे द्यायचं, किती प्रमाणात तुम्ही पैसे परत करताल, कधी कधी परत करताल, हे सर्व गोष्टी आरबीआय ठरवते. आरबीआय ने जर सांगितलं की बाबा 1000 करोड रुपये आम्ही तुम्हाला द्यायलो, तर 1000 करोड रुपये तुम्ही आम्हाला
2 वर्षाच्या आत परत करावे लागतीलच, अदरवाईज तुम्हाला त्याच्यावर टॅक्स वगैरे लागेल. मग असं जेव्हा म्हटलं जाते मग त्यावेळेस बरोबर एसबीआय वाले इज्जतीत कामं करत असतात. त्यालाच काय म्हणतात की पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. त्याचबरोबर आरबीआय जे आहे ते 2 प्रकारचे कार्य किंवा 2 प्रकारच्या साधनांचा वापर करत असते. कोणत्या 2 प्रकारच्या साधने? संख्यात्मक आणि गुणात्मक साधने हे तुम्हाला सहसंबंध पूर्ण करामध्ये येऊ शकतात. जसे की बँक दर, संख्यात्मक साधने, गुणात्मक साधनेमध्ये काय येईल? मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागते? हे कर्ज वाटपाचे कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी हे सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागतात. कसं लिहायचं मी तुम्हाला सांगेन. आता या पॉइंट मध्ये चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते. आता पत नियंत्रण करणे म्हणजेच काय की बाबा किती पैसे आम्ही तुम्हाला द्याव, किती पैसे तुमच्याकडून आमच्याजवळ यायला पाहिजे, ह्याला पत नियंत्रण करणे म्हणत असतात. आता रिझर्व्ह बँकेला पैसे छापण्याचा अधिकार आहे म्हणून धनका रिझर्व्ह बँक यावर्षी 1000 करोड, पुढच्या वर्षी 2000 करोड, त्याच्यानंतर 3000 करोड असं नाही. रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असते की या बँकेला आपण अगोदर किती दिलं होतं, त्यांच्याकडून किती आले, यावर्षी द्यायचं का नाही, हे सर्व गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एसबीआय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखरेख करत असतात. पत पैशावर नियंत्रण ठेवत असते आरबीआय. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, संख्यात्मक पत नियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर जसे की सीआरआर, कॅश रिझर्व्ह रेशो व संविधानिक रोखतेचे गुणोत्तर एसएलआर इत्यादी साधनांचा समावेश होतो. आता सीआरआर म्हणजेच काय की रिझर्व्ह बँकेकडून जे एसबीआय बँकेकडे पैसे यायलेत त्याला सीआरआर म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतात. ह्याच्यावर किती व्याज आकारला पाहिजे काय नाही ह्याच्याबद्दल माहिती असते. एसएलआर म्हणजेच काय की एसबीआय बँकेचे काही पैसे आरबीआय कडे असतात, ते किती असले पाहिजे, किती राखीव पैसे असले पाहिजे याच्याबद्दल माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगायलो. त्याचबरोबर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि बँक दर इत्यादी बद्दल संख्यात्मक साधने जे रिझर्व्ह बँक जे असते त्याच्यावर देखरेख करत असते. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, गुणात्मक साधने. आता गुणात्मक साधने कोणते कोणते आहेत चेक करा. गुणात्मक साधनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे पत नियंत्रणामध्ये कर्ज व तारण या संबंधित गाळ्यांचे नियमन. आता गुणात्मक साधने म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये व्यवहार नाही बट कुठं ना कुठं छोटे मोठे गोष्टी रिझर्व्ह बँक ऍडवाइस देत असते. जसे की आता इथं कर्ज व तारण यामधील गाळ्यांचे नियमन. आता कर्ज व तारण यामधील गाळ्यांचे नियमन म्हणजे काय, गाळे म्हणजे काय, लॉकर्स जे बँकेमध्ये अनेक वेळा सर्वसामान्य व्यक्ती असतो तो बँकेमध्ये लॉकर्स मध्ये पैसा वगैरे ठेवत असतो. तर ते पैसा ठेवत असताना कोणते कोणते गोष्टी तपासले गेले पाहिजेत, काय काय त्याच्यावरचे नियमन असले पाहिजे, प्रोव्हिजन्स असले पाहिजे. लॉकर्स मध्ये सर्वसामान्य व्यक्ती किती पैसे ठेवायला हे बँकेला माहित असले का नाही, जर लॉकर फोडून पैसे नेले तर मग काय झाले, कोणते कोणते अटीनुसार वगैरे हे करतात, ते सर्व गोष्टी रिझर्व्ह बँक देखरेख करत असते, सर्व मार्गदर्शन करत असते. त्याचबरोबर कर्ज व तारण. जर सपोज एखाद्या व्यक्तीने बँकेजवळ 10 तोळे सोनं ठेवलं तर 10च्या 10 तोळ्याचे सोन्याचे पैसे त्या व्यक्तीला द्यायचे का 10 पैकी 8 तोळ्याचे पैसे, 7 तोळ्याचे पैसे द्यायचे इत्यादी बद्दल रिझर्व्ह बँक मार्गदर्शन करत असते. आता अनेक वेळा असं गोष्टी घडलेल्या आहेत जे की मी तुम्हाला निरसन केंद्र मध्ये सांगेन, जो की शेवटचा पॉइंट आहे. ओके. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज वाटपाची, कर्जाचे नियंत्रित वाटप आणि नैतिक मनधरणी. नैतिक मनधरणी म्हणजेच काय की थोडक्यात रिझर्व्ह बँक जे आहे ते सर्वसामान्य बँकेला अनेक नवनवीन जे गोष्टी वगैरे येत असतात त्याच्यामध्ये नैतिक मनधरणी करत असते किंवा मार्गदर्शन करत असते किंवा तू भीड मी हाव असं रिझर्व्ह बँक म्हणत असते. त्यानंतर कर्जाचे नियंत्रित वाटप. रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्य बँकेला सांगत असते की बाबा तुम्ही कर्जाचे वाटप करायला, कर्ज वाटप केलात म्हणजे तुमच्याकडून पैसे जातील, राईट. तर ज्याही वेळेस तुमच्याकडून पैसे जातील त्यावेळेस तुमच्याजवळ पैसे राहणार नाहीत, राईट. मग तुम्ही पैसे आम्हाला मागायला येता. तर कर्जाचे वाटप करत असताना थोडस नियंत्रण ठेवून वाटा की तुमच्या हाताखाली किती पैसे लागतात, किती पैसे रोज तुमच्या अकाउंट मध्ये जमा व्हायलेत, किती पैसे तुमच्याकडून विड्रॉल व्हायलेत, हे ओव्हरऑल बॅलन्स करून तुम्ही कर्जाचे वाटप वगैरे करा असं मार्गदर्शन रिझर्व्ह बँक सर्वसामान्य बँकांना करत असते. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. आता आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धी देणे म्हणजेच काय की रिझर्व्ह बँक
बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करत असते. आता रिझर्व्ह बँक जी आहे ही एकदम सर्वात मोठी बँक आहे, राईट. जसं की तुम्ही ऑनलाईन फोन पे वापरत असता, फोन पे सुद्धा एक पेमेंट बँक आहे, तर त्याचं सुद्धा अकाउंट रिझर्व्ह बँकेमध्ये आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड सर्व जे स्टॅटिस्टिकल डाटा असतो, तर ते सर्व स्टॅटिस्टिकल डाटा रिझर्व्ह बँकेकडे असतो, की वर्षभरात किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, त्याच्यामधून टॅक्सेबल किती होते, नॉन टॅक्सेबल किती होते, काही गैरव्यवहार वगैरे होत नाही का, इत्यादी सर्व डाटा रिझर्व्ह बँकेकडे गोळा केला जातो आणि तो प्रसिद्धीस केला जातो. आता प्रसिद्धीस कुठे करण्यात येते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर टाकण्यात येते. व्हेरियस न्यूज पेपर्स मध्ये ते इन्फॉर्म वगैरे करण्यात येत असते. त्याचबरोबर न्यूज चॅनलला सुद्धा त्याच्याबद्दल माहिती देण्यात येत असते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्धी करते. आता ती कोणती कोणती सांख्यिकीय माहिती असते, तर त्याच्यामध्ये माहिती असते की CRR चे किती पैसे, म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे देशामध्ये जे कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, जे व्यापारी बँका आहेत, त्यांचा किती पैसा रिझर्व्ह बँकेकडे आहे याच्याबद्दल माहिती असते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेनं पूर्ण वर्षभरामध्ये सर्व कमर्शियल बँकांना किती प्रमाणात पैसे दिले, किती प्रमाणात बॉन्ड्स रूपांतर सर्वसामान्य पैशामध्ये झालं, इत्यादी बद्दल सर्व माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देत असते. त्याचबरोबर पुन्हा काय सांगण्यात आलेलं आहे की विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य, म्हणजे असे कार्य रिझर्व्ह बँकच करत असते ज्याच्यामुळे कुठं ना कुठं विकास व्हायलाय आणि प्रोत्साहन सुद्धा देत असते. आता विकास आणि प्रोत्साहन बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा वाढविण्यासाठी कुठं ना कुठं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्य करत असते. ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने कार्य करत असते, तर ठेवीदारांना संरक्षण देणे, म्हणजे ज्यांनीही बँकेमध्ये पैसे ठेवायलेत तर ह्यांना कुठं ना कुठं सेफ फील होणे, ह्यांना संरक्षण देणे, की बाबा जरी तुम्ही ज्या बँकेत पैसे ठेवलात त्या बँकेने जरी तुम्हाला पैसे दिले नाही तर बिंदास राहा, तुमचे पैसे बॉन्ड्स मध्ये वगैरे सेफ आहेत, जरी ते बँक बुडाली तर ते पैसे रिझर्व्ह बँक देईल. त्याचबरोबर कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांचाही विकास यांच्यासाठी काही विकासात्मक कार्य करणे, जसे की आता शेतीशी रिलेटेड लोकांना कर्ज वगैरे लागत असेल तर रिझर्व्ह बँक नाबार्ड संख्या बँकाची निर्मिती करत असते. OCM मध्ये तुम्ही वाचलाच असाल. लघु उद्योजकांना व्यवसायास प्रोत्साहन मिळावं म्हणून लघु उद्योजक विकास बँक सुद्धा आणत असते. आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक्झिम बँकेची सुद्धा स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे. असे काही विकासात्मक कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्याचबरोबर इतर कार्य, आता इतर कार्यामध्ये काय काय येऊ शकतात चेक करा. मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं होतं की निरसन केंद्र. आता हे एक्झॅक्ट निरसन केंद्र म्हणजे एक्झॅक्ट काय याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांची अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना अर्थसहाय्य पुरवीत असते. आता उदाहरणार्थ इथं काय सांगण्यात आलेलं आहे की एखादी एक बँक डबघाईला आलेली आहे आणि त्या बँकेमध्ये अनेक लोकांचे पैसे ठेवलेले होते, राईट. तर अशा वेळेस ते जर बँक बुडाली तर त्या खातेदारांचं जे पण हिसाब किताब होतं पैसे देण्याचं असतं ते सर्व पैसे देण्याचं काम रिझर्व्ह बँक करत असते. त्याचबरोबर मी तुम्हाला आता सांगत होतो इथे एक पॉइंट होता ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की कर्ज व तारण यामधील गाळ्यांचे नियमन. आता गाळे म्हणजेच काय, लॉकर्स जे की बँकेमध्ये असतात. अनेक वेळा जेव्हाही तुम्ही बँकेमध्ये जात असता तर बँकेमध्ये दोन प्रकारचे लॉकर्स असतात. नंबर फर्स्ट जे आहे, ज्या लॉकर्स मध्ये तुम्ही पैसे ठेवता ते फक्त तुमच्या एकट्यांनाच माहित असते की बाबा तुम्ही त्या लॉकर्स मध्ये एक्झॅक्ट काय ठेवायला. ओके. आणि उद्या जर समजा बँकेमध्ये चोरी झाली आणि ते लॉकर्स फुटले आणि त्या चोरांनी त्या लॉकर्स मधलं सामान घेऊन गेलं आणि जर तुम्ही बँकेला म्हणत असाल की बाबा माझं त्या लॉकर मध्ये एक 100 कोटीचा हिऱ्याचा हार होता, तर बँक तुम्हाला एकही रुपये देणार नाही का, कारण प्रूफच नाहीये तुमच्याजवळ काही. ऑल राईट. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, बँकेवर केस करता आणि हे वादविवाद मिटवण्याचं काम कोण करत असते, रिझर्व्ह बँक करत असते. कारण याच्याबद्दल ऍक्ट मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत की जर एखादा एक खातेदारक लॉकर मध्ये पैसे ठेवायला आणि किंवा मौल्यवान वस्तू ठेवायला त्याच्याबद्दल बँकेला माहिती नाहीये, अशा जर पद्धतीचे लॉकर वगैरे फुटले तर
किंवा चोरी वगैरे झाली तर किती बँक रक्कम त्या लॉकर वाल्या होल्डर व्यक्तीला किंवा लॉकर होल्डर किंवा अकाउंट होल्डर व्यक्तीला देईल ह्याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन रिझर्व्ह बँक करत असते. आणि काही काही बँकेमध्ये लॉकर्स असतात की जिथे बँकेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा माहित असते की बाबा ह्या पर्टिक्युलर व्यक्तीनं त्या लॉकर मध्ये एक्झॅक्ट काय ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस असे खाते लॉकर्स चोरी वगैरे होतात, फोडण्यात येतात, त्यावेळेस रिझर्व्ह बँक जबाबदारी घेते की त्या लॉकर होल्डरला पूर्णच्या पूर्ण पैसे त्याचे मिळतील. म्हणजे वादविवाद मिटवण्याचं, बँकांमधील व्यवहारामध्ये काही घोळ वगैरे झालं तर ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी जी आहे ते रिझर्व्ह बँक घेत असते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. या व्हिडिओमध्ये आपण अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर नक्की व्हिडिओ आणखी एक वेळेस पहा. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अर्थशास्त्राचे टेस्ट लिंक्स दिलेले आहेत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही सर्व विषय अर्थशास्त्राच्या सर्व धड्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे सॉल्व्ह करू शकता. राईट. जर बिग बुल बॅच परचेस केला असेल तर बिग बुल बॅच मध्ये तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये हा पर्टिक्युलर टॉपिक आपण 2 ते 3 दिवस व्यवस्थितरित्या डिस्कशन केलं. त्याचबरोबर याचे नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत, जेणेकरून एक्झाम मध्ये कसं लिहिता येईल हे तुम्हाला बिग बुल बॅचच्या नोट्स वरून कळेल. इफ इन केस बिग बुल बॅच तुम्ही जर परचेस केलं नसाल तर 21 रुपये किंवा आय होप त्याची किंमत आता मे बी 50 रुपये झाली असेल. 50 रुपयाचा जो नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करून टाका ऍप वरून, ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र बरोबर ओसीएम, एसपी आणि कॉमर्सचे सर्व विषय, आर्ट्सचे सर्व विषयांचे नोट्स वगैरे मिळतील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की बाबा एक्झाम मध्ये पेपर्स वगैरे लिहित असताना उत्तर कसे लिहायचे किंवा कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या नोट्स मध्ये पाहून तुम्ही कव्हर करू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.